हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत लॅप्सी। जसं की आपण खीर बनवतो ना गव्हाची, तसाच हा प्रकार लॅप्सी। ही लॅप्सी आहे, मी मार्केटमधून विकत आणलेली आहे। आपण घरी पण बनवू शकता, गहू भाजून गिरणीतून असे जाडसर भरडून आणू शकता, पण मी हे मार्केटमधून विकत आणलेली आहे। ही मी तुपामध्ये लालसर भाजून घेतलेली आहे। त्यासाठी लागणार आपल्याला गूळ आहे इथे। सर्वप्रथम आपण इथे कुकर घेतलेला आहे, कुकर गरम झालेला आहे। आता आपण त्यात तूप टाकणार आहोत। मी हा तूप टाकून घेतलेला आहे। तूप जरा जास्त लाल झालेला आहे, त्यामुळे ते तुम्हाला असं चॉकलेटी दिसते। तूप टाकून घेतल्यानंतर आपण इथे कोमट पाणी टाकून घेणार आहोत। त्यात माझी एक छोटी वाटीच लॅप्सी आहे, त्यामुळे मी 1.5 ग्लासच पाणी घेत आहे। माझं तूप आहे ना जास्त कडल्यामुळे ते चॉकलेटी कलरचं दिसते। तुम्हाला प्रश्न पडेल की मी इसेन्स टाकला की काय। आता आपण त्यात गूळ टाकून घेणार आहोत। गूळ आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता, पण लॅप्सी सहसा गोड असेल तरच छान लागते, त्यामुळे आपण थोडासा गूळ जास्तच घालायचा आहे। गूळ टाकून झालेला आहे। आता या कुकर मधल्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण वरती झाकण ठेवणार आहोत। आता या पाण्याला उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर आपण ह्यात सुंठ आणि बडीशेप टाकणार आहे। हे भाजून बारीक केलेली पावडर आहे सुंठ बडीशेपची। ते टाकून घेतल्यानंतर आपण थोडेसे मनुके टाकून घेणार आहोत। आपल्याला आवडत असेल तरच टाकायचे। हे काजू बदाम आहे। कोण ओल्या खोबऱ्याचे पण काप टाकतो, कोण वाळल्या खोबऱ्याचे काप टाकतो। सहसा मला काप आवडत नाहीत, पण मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी टाकते। चला आता आपण ही भाजलेली लॅप्सी पण टाकून घेऊया। आता आपण कुकर बंद करून घेणार आहोत। पहा, आपली लॅप्सी तयार झालेली आहे। 3 शिट्ट्यानंतर आपली लॅप्सी तयार। तुम्ही नक्की करून पहा। कोणाला खीर आवडत नसेल तर लॅप्सी छान लागते खायला। नक्की एकदा करून पहा। आवडली तर शेअर करायला विसरू नका।